या प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय राज्यमंत्री आठवलेजी, विनोद तावडेजी, आशिष शेलार आमचे मंत्री, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम, खासदार मिलिंद देवरा, खासदार राहुल शेवाळे, महायुतीचे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि समोर बसलेले आमचे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, मुंबई महापालिकेची निवडणूक 15 तारखेला होते आहे आणि आजचा हा वचननामा मुंबईकरांसाठी त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये बदल घडवणारा, त्यांना दिलासा देणारा ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा प्राण आहे आणि मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. या मुंबईला पुढच्या 5 वर्षात आपल्याला जागतिक दर्जाचं शहर करण्याचं वचन महायुती आज या ठिकाणी देत आहे. केंद्रात देखील आपलं एनडीएचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि 16 तारखेला देखील महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईचा मेकओव्हर सुरू होईल आणि मुंबईमध्ये जे आम्ही 3.5 वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे ते देखील आपल्यासमोर आहे आणि जे आणखी आपल्याला पुढे मुंबईच्या विकासासाठी जे करायचं आहे ते देखील या वचननाम्यामध्ये आम्ही लोकांसमोर हा वचननामा घेऊन जात आहोत. खरं म्हणजे 3.5 वर्ष, 2.5 वर्ष माझी मुख्यमंत्री म्हणून माझी 2.5 वर्ष आणि देवेंद्रजींचा तर 1 वर्ष झाले, 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या 3.5 वर्षात जे मुंबईमध्ये काम केलं ते आपल्यासमोर आहेच, परंतु मुंबईचा आणखी विकासाचा वेग आम्हाला वाढवायचा आहे आणि म्हणून या वचननाम्यात देखील आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या हिताचं, मराठी भाषेचं आणि संपन्न मराठी संस्कृतीचं रक्षण करणं, वाढवणं, जोपासणं हे आमची जबाबदारी आहे महायुतीची आणि आमचं वचन देखील आहे. त्याचबरोबर जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचा आहे. हा मुंबईकर इकडे वसई विरार नालासोपाऱ्यापर्यंत गेला, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत गेला. याला जबाबदार कोण हा देखील सवाल आहेच की जे यापूर्वी देखील मुंबई महापालिकेत सत्तेत होते. त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतीलच आणि म्हणून महायुती सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेत, किंबहुना त्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून पूर्तता करणार आहोत. टप्प्याटप्प्याने 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही महायुतीने घेतला आणि त्याची अंमलबजावणी पुढच्या 1 वर्षामध्ये केली जाईल. हा देखील एक वचननाम्याचा आमचा भाग आहे. मुंबई पागडीमुक्त करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय. 100 वर्ष लोक राहतात, परंतु ते घरामध्ये घर दुरुस्तही करू शकत नाही, रिडेव्हलपमेंटही करू शकत नाही, ते विकू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यांना कर्जही मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दूर करण्यासाठी आम्ही तोही निर्णय घेतला. जे ओसी मिळत नव्हती त्यांना दुप्पट पाणीपट्टी भरावी लागत होती, दुप्पट मालमत्ता भरावा लागत होता. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून या पागडीतल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा संकल्प देखील आम्ही या वचननाम्यात घेतलेला आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये लाखो लोकांना फायदा होणार आहे. फनेल झोनचा देखील विषय आम्ही घेतलेला आहे. हाईट रेस्ट्रिक्शनमुळे पुनर्विकास थांबला होता, तोही निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही त्याची पूर्तता करणार आहोत. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, 40 लाख लोकांना घरं देणं, परंतु मागच्या अनेक वर्षामध्ये त्यावर मला वाटतं काहीच झालं नाही. जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची.